नमस्कार. दुपारचे 4 वाजता आहेत. या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आता बातमी आहे ती नसरापूरच्या अत्याचार प्रकरणाची. नसरापूरच्या अत्याचार प्रकरणामध्ये एक अत्यंत नवी ताजी महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणी एक ठोस पुरावा समोर आलाय, ज्या अनुषंगानं असं सांगितलं जात आहे की नराधम भीमराव कांबळे याला दुष्कृत्य करताना काही मुलांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुलांवर दगड फेकून पळवून लावण्यात आलं. त्या मुलांची साक्ष डिजिटल पद्धतीनं पोलिसांनी नोंदवलेली आहे. आरोपीच्या विरोधात मध्ये अधिक गंभीर असे पुरावे आता पोलिसांच्या हाती सापडले आहेत. प्रीतम पुरोहित आमचे सहकारी आणि प्रतिनिधी पुण्याहून जोडले गेलेले आहेत. प्रीतम, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर पटकन सांगा, ज्या मुलांनी नराधमाला दुष्कृत्य करताना रोखण्याचा प्रयत्न केला त्या मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबत आत्ता पोलीस काय काळजी घेत आहेत? खरं तर जे हे दुष्कृत्य तो नराधम आरोपी भीमराव कांबळे करत होता, त्यावेळेस त्याने जी मुलं सगळे पाहत होती त्यांना दगडाने हिसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र ह्या मुलांची आयडेंटिटी लीक होऊ नये म्हणून पोलिसांनी देखील विशेष खबरदारी घेतलेली आहे. त्या मुलांना कुठेही बाहेर न जाण्याचं त्यांनी आवाहन देखील केलेलं आहे आणि त्यांची साक्ष देखील नोंदवण्यात आलेली. त्याच्यामध्ये 3 मुलांचा समावेश आहे. या नराधमाने गोठ्यामध्ये शेवरेवडीचं आमिष दाखवून त्या मुलीला नेलं आणि तिच्यावरती अत्याचार केला. मात्र हेच मुलांनी हेरलं की हा त्या मुलीला गोठ्यात का नेतोय आणि काय करतोय. हे मुलं पाहण्यासाठी आत गेली. त्यावेळेस तो दुष्कृत्य करताना आढळला. मात्र मुलं हे आपलं पाहत आहेत म्हणून त्यांना तिथल्याच दगडी विटा त्यांनी मारल्या आणि मुलांना पळून जाण्यासाठी प्रवृत्त केलं. याच्यामध्ये एक आणखी प्रश्न असा पटकन उपस्थित करतोय की आत्ताच्या घडीला या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं पोलीस जेव्हा पुरावे गोळा करतायत तेव्हा या मुलांची साक्ष न्यायालयात टिकण्याच्यासाठी त्यांनी काय एक प्रकारे पाऊल उचलायचं ठरवलंय? कारण पुढच्या उलट तपासणीच्या वेळेला या मुलांवर दबाव येऊ शकतो. हो, खरं तर या मुलांवर दबाव येऊ शकतो का? तर निश्चित येऊ शकतो. मात्र मुलांची जी साक्ष आहे ती अतिशय गांभीर्यपूर्वक आणि जबाबदारीने आणि संवेदनशीलपणाने जी आहे ती नोंदवण्यात आलेली आहे. आणि मुलांचे जे काही साक्ष प्रत्येक वेळेस घेण्यात आली त्याच्या वेळेस मध्ये एक वाक्यता निश्चित आहे. आरोपीने देखील आपले केलेले जे गुन्हे आहेत ते देखील मान्य केलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी पोलिसांवरती कोणताही आरोप केला नाहीये, पोलिसांनी कोणताही दबाव टाकला का असं जेव्हा मेहरबान कोर्टाने विचारलं त्यावेळेस आरोपीने नाही असं उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा प्रतिपक्ष या मुलांवर प्रतिप्रश्न करेल त्यावेळेस मुलांची साक्ष जी आहे ती तशीच असणार आहे. धन्यवाद प्रीतम या सगळ्या तपशिलासाठी.